सुरुवातीला एक महत्त्वाची बातमी नाशिकमधून। इंडिगो एअरलाइन्सची नाशिक ते दिल्ली सकाळी 9 वाजताची फ्लाइट रद्द झाल्यानं प्रवासी संतप्त झालेत। अनेकांनी 2 दिवसांनंतरची तिकीट तर काहींना मुंबईला जाण्याचा सल्ला देण्यात आलेला आहे। विविध जिल्ह्यातील प्रवासी नाशिक विमानतळावर अडकलेत। नाशिक विमानतळावर वारंवार होणाऱ्या गैरसोयीच्या पार्श्वभूमीवर सुधारणा करण्याची मागणी प्रवाशांकडून केली जाते आहे। अनेकांची 2 दिवसांनंतरची तिकीट देऊन बोळवण करण्यात आलेली आहे। अनेक प्रवाशांना मुंबईत जाण्याचा सल्ला दिलेला आहे। या संदर्भात अधिक माहिती घेऊया आमचे प्रतिनिधी प्रांजल कुलकर्णी यांच्याकडून। प्रांजल, नेमकं असं काय घडलेलं आहे नाशिक विमानतळावर की इतक्या प्रवाशांना अशा प्रकारे गैरसोयीचा सामना करावा लागतोय? हेमाली, सकाळी 9 वाजता नाशिकहून दिल्लीला जाणारी खरतर फ्लाईट होती। त्या पार्श्वभूमीवरती उत्तर महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यातून प्रवासी इथे येऊन पोहोचलेले होते। मात्र इथे आल्यानंतर काही कारणास्तव फ्लाईट रद्द झाल्याचं त्यांना सांगण्यात आलेलं होतं। त्यानंतर प्रवासी जे आहेत इथे अडकून पडले होते। विशेष म्हणजे पुढची फ्लाईट काय होईल का किंवा कुठून सुविधा उपलब्ध होईल का या प्रतीक्षेत असताना त्यांना 2 दिवसांनी खरतर तिकीट जी आहेत ती देण्यात आलेली आहे, 2 दिवसांची। तर काहींना तुम्ही मुंबईला जा असा देखील सल्ला हा देण्यात आलेला आहे। त्यामुळे एकंदरीत कुठेतरी हे प्रवासी जे आहेत ते अडकून पडलेले आहेत आणि त्यांच्याकडून संतप्त भावना या व्यक्त केल्या जात आहेत। आपण जर बघितलं तर अगदी काही दिवसांपूर्वी नाशिक एअरपोर्टवरच प्रवासी जे आहेत ते हैदराबादला गेले होते। मात्र त्यांचं लगेच जे आहे सामान जे आहे ते नाशिक एअरपोर्टवरच राहिलं होतं। त्यामुळे तेव्हा देखील गोंधळ उडाल्याचं बघायला मिळालं होतं। आणि आता पुन्हा एकदा कुठेतरी आता विमान सेवेबाबत तक्रारी ज्या आहेत त्या समोर येत आहेत। त्यामुळे याबाबत सुधारणा करण्यात यावी अशीच मागणी करत प्रवासी करतायत। नक्की, धन्यवाद प्रांजल, आपण दिलेल्या या सविस्तर माहितीबद्दल।